मॅन्युफॅक्चरिंग कंपनीकडे तुम्ही का वळालात? कॅन्सरवर काम करत असताना मेडिसिन डेव्हलपमेंट करत होतो. मनामध्ये आलं की आपल्याला स्वतःचं प्रोडक्शन असणं किंवा आपण हे आयुर्वेदिक मेडिसिन्स वैद्याने स्वतः बनवणं, ती गोष्ट प्रॉपर असणं खूप गरजेचं आहे. मग असं ठरवलं की ब्रह्मनाथाच्या नावानेच आम्हाला फर्म सुरू करायची. अच्छा. हे भगवान शंकराचं ठाणं आहे. काही वनस्पती या हिमालयातून आणलेल्या आहेत असा दावा केला Absolutely. जातो. आम्हाला जे वनस्पती आपल्या एरियामध्ये येत नाहीत, त्या उगत नाहीयेत, त्या नॅचरल हॅबिटॅटमध्ये कुठे येतात? त्या उत्तराखंडमध्ये, हिमाचल प्रदेशमध्ये खूप बेस्ट येतात. भांडवल हा एक मोठा इश्यू असतो. तुम्हाला एंटरप्रेन्योर व्हायचं आहे तर तुमचं बॅकग्राऊंड त्या पद्धतीचं असायला हवं. तुम्हाला पूर्ण स्टेप्स माहिती असायला हव्यात. म्हणजे मला जर उद्या येऊन कोणी जर विचारलं की मला आयुर्वेदिक फार्मसी उभी करायची, मी झोपेत उठूनही सांगू शकतो नाही हे नको करू आणि हे कर. मार्केटमध्ये एवढ्या कंपन्या आहेत, अशामध्ये तुम्ही एका गावात सुरू केलेली ही कंपनी, मग त्यांना मार्केट कसं शोधलं? डोअर मार्केटिंग जी म्हणतो आपण, door to डायरेक्ट door. डॉक्टर्सकडे जाणं, मेडिकल स्टोअर्सवर जाणं, लोकांपर्यंत आपलं काम फक्त पोहोचवत राहायचं. आयुर्वेदिक औषधांविषयी काही गैरसमज सुद्धा आहेत. तर मग अशामध्ये असंही म्हटलं जातं की आयुर्वेदिक औषधांचा तेवढा गुण येत नाही. योग्य औषध तुम्हाला दिलं गेलं, योग्य वैद्याचं जर मार्गदर्शन मिळालं तर आयुर्वेद खूप सुंदर काम करतो. ब्रह्मनाथ फार्मामध्ये हे सगळे जी मेकिंगची प्रोसेस आहे ती बघता येते. तुम्ही कधी या, आयुर्वेद काय असतो, कसा बनवला जातो, उद्या तुम्हाला कंपनी उभी करायची आहे, तुम्ही येऊन बघा. $24 बिलियन मार्केट आहे, एक्सपोर्ट खूप मोठ्या प्रमाणात होत आहे आणि सगळ्यात महत्वाचं राजाश्रय आहे. गव्हर्नमेंट तुम्हाला सपोर्ट करते प्रत्येक गोष्टीला. जी पथ्य आहेत ती पाळणं कठीण होतं. मग नेमकं काय करायला पाहिजे किंवा ही औषधं मग त्यावेळेला कितपत काम करतात? दिवसाचे 3 तास, 2 तास, 1 तास जे तुम्हाला शक्य आहे स्वतःसाठी, आणि त्यामध्ये जर तुम्हाला आयुर्वेदिक तत्वांचं पालन करता आलं तर त्याचे रिझल्ट खूप चांगले आहेत, खूप सुंदर आहेत. ते अल्टिमेट तुमच्या शरीराचं रक्षणच करतील, आरोग्याचं रक्षण करतील. आयुर्वेदाने आम्हाला खूप काही दिलंय. इथपर्यंत पोहोचण्याचं स्वप्न सुद्धा कधी बघितलं नव्हतं. नमस्कार, मी फराह खान. तुम्ही बघताय न्यूज 18 लोकमत. स्टार्टअप महाराष्ट्र या पॉडकास्ट सिरीजच्या माध्यमातून आपण महाराष्ट्रातील मराठी तरुण तरुणींना त्यांचं अर्थकारण सुधारवण्यासाठी प्रोत्साहित करण्याचा प्रयत्न करतोय. आणि या पॉडकास्टच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण एका आयुर्वेदिक फार्मा कंपनीची जर्नी जाणून घेणार आहोत. हा बिझनेस नेमका कशा पद्धतीनं सुरू करता येऊ शकतो किंवा कोणकोणत्या अडचणी येतात आणि त्याला स्कोप किती आहे हे सगळं आपल्याला समजून घ्यायचं आहे. ब्रह्मनाथ फार्माचे को फाउंडर डॉक्टर पारस गोलेचा यांच्याकडून आपलं खूप खूप स्वागत आहे डॉक्टर. थँक्यू सो मच मॅम. तसं तर तुम्ही को फाउंडर आहात, एवढी मोठी कंपनी तुम्ही सुरू केली आहे आणि मुख्य म्हणजे जेव्हा डॉक्टरकीची डिग्री मिळवली जाते त्याच्यानंतर प्रॅक्टिस करायची किंवा पुढे जायचं हाच एक एम असतो, पण तुम्ही एक मॅन्युफॅक्चरिंग कंपनी सुरू केलेली आहे. मला सुरुवातीला हेच विचारायला आवडेल की म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग कंपनीकडे तुम्ही का वळालात? त्यामागचं इन्स्पिरेशन काय होतं? सर्वात प्रथम मला अभिमान आहे या गोष्टीचा की माझं बॉर्न अँड ब्रॉटअप एक खूप छोट्याशा गावात झालं. पाचेगाव त्याचं नाव. कुठे कुठे आहे? नेवासा तालुक्यात ज्या ठिकाणी ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली, ज्ञानेश्वर महाराजांनी, त्या तालुक्यामध्ये प्रवरा नदीच्या काठी माझं गाव आहे. अच्छा. BMS माझं पुण्यामध्ये झालं, MD मुंबईमध्ये झालं. ज्यावेळेस MD करत होतो, पोस्ट ग्रॅज्युएशन करत होतो, त्यावेळेस आम्हाला रिसर्च वर्क कम्प्लीट करावा लागतो. त्यामध्ये आम्ही कॅन्सरवर काम करत होतो. अच्छा. तर मी आणि डॉक्टर आशिष ज्यावेळेस आम्ही कॅन्सरवर काम करत असताना मेडिसिन डेव्हलपमेंट करत होतो, त्यावेळेस एक गोष्ट खूप प्रकर्षाने जाणवली की आपल्याला जे काही आयुर्वेदिक मेडिसिन्स मार्केटमध्ये अवेलेबल आहेत, मोठमोठ्या कंपन्यांच्या त्या प्रोडक्ट्स जे काही आपल्या मार्केटमध्ये मिळत आहेत, त्यांची जी क्वांटिटी आहे किंवा जे स्टँडर्डायझेशन आहे आणि माझ्या ज्या प्रोडक्टची नीड आहे ती खूप वेगळी आहे. तर त्यावेळेस एक मनामध्ये आलं की आपल्याला स्वतःचं प्रोडक्शन असणं किंवा आपण हे आयुर्वेदिक मेडिसिन्स वैद्याने स्वतः बनवणं, जे की शस्त्र आहे आयुर्वेदिक ट्रीटमेंटचं, ज्याच्यावर होल आयुर्वेदिक ट्रीटमेंट डिपेंड करते, ती गोष्ट प्रॉपर असणं खूप गरजेचं आहे. आणि मग त्यावेळेस आम्ही ठरवलं की आपल्याला आयुर्वेदिक मेडिसिन मॅन्युफॅक्चरिंगमध्ये जायचं आहे. अच्छा. की जी की आजची गरज आहे. म्हणजे तुम्ही गरज आधी बघितली की काय गरजेचं आहे, कोणत्या गोष्टी नाहीयेत आणि ते करायला पाहिजे. मग हे ठरवल्यानंतर नेमकं काय केलं? म्हणजे ही जी कंपनी आहे त्याची सुरुवात नेमकी कशी झाली? बेसिकली सगळ्यांसारखा आमचा गोंधळ होता की सुरुवात कशी करावी. त्यावेळेस गाईड करणारं कोणी नव्हतं. जे काही LLP, प्रायव्हेट लिमिटेड, प्रोप्रायटरी फर्म, या सगळ्या ज्या काही कन्सेप्ट असतात त्या आमच्यापर्यंत पोहोचलेल्या नव्हत्या. मग उठलो, बाहेर गेलो की आशिषचं माझं बोलणं झालं की आपल्याला काय काम सुरू करायचं आहे. अच्छा. मग ते कशा पद्धतीने चालू करायचं, तर आधी फर्म रजिस्टर करायची. मग फर्म रजिस्टर करताना आशिषच्या गावाकडे जुन्नरला ब्रह्मनाथाचं एक मंदिर आहे, खूप छान, खूप सुंदर मंदिर आहे. अच्छा.
तर त्या देवस्थानी आम्ही गेलेलो होतो. मग असं ठरवलं की ब्रह्मनाथाच्या नावानेच आम्हाला फर्म सुरू करायची अच्छा. आहे, की भगवान शंकराचं ठाणं आहे. हम्म, हम्म. तर त्या ठिकाणी बाहेर निघाल्यावर म्हटलं की आता प्रोप्रायटरी करायची कुठली ते ते नॉलेज नव्हतं. बाहेर एक बोर्डवर नाव दिसलं की दिस कंपनी प्रायव्हेट लिमिटेड. म्हटलं आपल्याला प्रायव्हेट लिमिटेड फॉर्म करायची. अच्छा. म्हणजे तुम्हाला बिझनेस विषयी काहीही बिलकुल नॉलेज नाही, नव्हतं, बिलकुल फक्त नाही, बिलकुल एक नाही. एक कारण तुमच्या समोर होतं की ही गरज आहे, येस. याच्यासाठी आपल्याला काम आम्हाला करायचं. फर्स्ट ऑफ ऑल सांगितलं होतं की तुम्हाला फर्म पाहिजे, एक कंपनी तुमचं नाव जो काही ब्रँड बनणार आहे, हां. ज्याच्या अंडर तुम्ही काम करणार आहात, ते तुम्ही एस्टॅब्लिश करायला हवं. ठरवलं. त्यानंतर मग प्रायव्हेट लिमिटेड फर्म रजिस्टर केली. 2015 मध्ये ज्यावेळेस आमचं पीजी सेकंड इयर सुरू होतं, त्यावेळेसच आम्ही फर्म रजिस्टर केली. अच्छा, म्हणजे कॉलेजमध्ये असतानाच तुम्ही डिसाईड Yes, केलं yes. आणि त्याच वेळेला फर्म रजिस्टर सुद्धा Yes. करून टाकली. मग पुढची स्टेप अशी होती की आता फर्म तर रजिस्टर केली आहे, औषधी निर्माण सुरू करायचं आहे. परंतु याच्यातलं नॉलेज कितपत आहे आपल्याला, की मोठी इंडस्ट्री डेव्हलप करणं, मशिनरीज काय असायला हव्यात, त्यामध्ये बॅकएंडला रॉ मटेरियल कसं असायला हवं, प्रोसेसिंग काय असायला हवं. मग याचं नॉलेज घ्यायला आम्ही सुरू केलं. अच्छा. की इनिशियली थोडं छोट्या प्रोसेसिंग ज्या आम्ही आयुर्वेदिक ग्रंथांमध्ये वाचल्या होत्या, जे कल्प आम्ही वाचले होते, ते बनवायला सुरू केले. परंतु बॅक एंडला कुठेतरी मनात होतं की आपल्याला ही जी गोष्ट करायची ही खूप नेचरशी निगडीत असलेली किंवा आयुर्वेद म्हणजे म्हणजे natural process follow येस, करू. हां. म्हणजे आयुर्वेद म्हणजे हे निसर्गाशी निगडीत आहे. तर मग माझ्या मूळ गावी मी पुन्हा परत गेलो. हां. म्हणजे पुनदगाव तुमचं PG पाचेगावला. झाल्यानंतर? येस. पीजी सुरू असतानाच. अच्छा. मग त्यावेळेस तिथले माझे मित्र गोळा केले. त्यांना म्हटलं की आम्ही अशी फर्म रजिस्टर केली, आम्हाला आयुर्वेदिक मेडिसिन मॅन्युफॅक्चरिंग करायची. परंतु याच्यामध्ये की आहे मेन रॉ मटेरियल, की जे काही चांगलं इन्ग्रेडियंट असतील तरच माझं प्रोडक्ट अल्टिमेट बनेल. तर मग आम्ही शोध सुरू केला की आयुर्वेदिक वनस्पती माझ्या एरियामध्ये कुठल्या कुठल्या आहेत. अच्छा. एक मला खूप मोठा बेनिफिट होता की प्रवरा नदी आमच्या बाजूने वाहते. खूप सुंदर परिसर आहे, हां. की खूप अल्टिमेट नयनरम्य असं वातावरण आहे, ते परिसर आहे. हां. तर त्या ठिकाणी आम्ही वनस्पती आपल्याकडे कुठल्या आयडेंटिफाय होतात, कुठल्या म्हणजे कुठल्या मिळतात नॅचरल हॅबिटॅटमध्ये, त्या शोधायला सुरू केलं. मग त्यावेळेस असं जाणवलं की आपल्याकडे तर खूप वनस्पती अवेलेबल आहेत नॅचरली, ज्या की खूप चांगल्या पोटन्सी असणार आहेत. मग मार्केटमधून कुठेतरी जुनी झालेली वनस्पती मी विकत आणणार, ते चूर्ण विकत आणणार आणि त्याच्यापासून औषधं बनवणार, आणि त्याच्यापासून औषध जी बनवलेली आहेत ते किती आपल्याला रिझल्ट देतील याची गॅरंटी नाही. तर मग ठरवलं की आपल्याला जर बेस पक्का करायचा आहे तर पुढचे 1.5 वर्षात आपल्याला कल्टिवेशन, आयुर्वेदिक मेडिसिन्स आपल्याकडे कुठल्या ग्रो होतात, शेतकरी इथे कोणते मेडिसिन्स ग्रो करू शकतो, जेणेकरून आपण त्या बायबॅक करून किंवा त्यांनाही व्यवसाय निर्माण होईल, त्यांनाही पैसे मिळतील आणि आपलंही काम होईल. आपल्याला प्युअर मेडिसिन्स, प्युअर हर्ब्स मिळायला सुरू होतील. हां. हे काम आम्ही सुरू केलं. अच्छा, मग म्हणजे तुम्ही जे कल्टिव्हेशन पासून सुरुवात Yes, केली. absolutely. आधी तर तुमचं बॅकग्राऊंड नव्हतं किंवा कोणताही विचार नव्हता. एज्युकेशन घेताना तुम्ही ठरवलं आणि त्यानंतर कंपनी जी आहे ती रजिस्टर केली आणि मग याच्यावर काम सुरू केलं असं म्हणता येईल. येस. म्हणजे सर्वात आधी मशीन शोधण्यापेक्षा आम्ही रॉ मटेरियलकडे जास्त वळालो. अच्छा. का? तर थोडंसं कल्टिव्हेशन, शेती आणि व्यावसायिक मॅन्युफॅक्चरिंग ह्या थोड्याशा वेगवेगळ्या गोष्टी आहेत. परंतु त्या जर लिंक झाल्या ना, तर तुमचं आयुर्वेदाचं जे बनणारं औषध आहे ते खूप अल्टिमेट बनतं. आणि याचं नॉलेज आम्हाला MDला मिळालं होतं. तर मग मार्केटमधून कुठेतरी आयुर्वेदिक स्टोअरमधून किंवा एखाद्या ट्रेडरकडून एखादी वनस्पती विकत आणून ती बनवणं, करणं. कारण ते रिझल्ट्स व्हॅरी होताना आम्ही बघितलेले होते. रिसर्च आम्ही तोच केला होता. हां, हां. तर मग की जे फोकस होता आमचा तो यावर होता, अच्छा. की आधी फर्स्ट ऑफ ऑल माझे जे इन्ग्रेडियंट आहेत, माझं जे रॉ मटेरियल आहे ते द बेस्ट असलं पाहिजे आणि ते माझ्याजवळच असलं पाहिजे. जेवढ्या महाराष्ट्रामध्ये वनस्पती उगतात नॅचरली, त्यांचं आम्ही इनिशियली कल्टिव्हेशन सुरू केलं. आमची जी सॉईल आहे ती ब्लॅक सॉईल आहे, हां, हां. डीप सॉईल आहे. तिथे आपल्या वनस्पती कुठल्या येतात त्याचे ट्रायल्स घ्यायला सुरू केले. मग वेगवेगळ्या रोपवाटिकांमधून औषधी वनस्पतींची रोपं मागवली. मग त्या ट्रायल्समध्ये असं जाणवलं की काही वनस्पती आपल्याकडे चांगल्या येत नाहीत. अच्छा. म्हणजे आपल्या मातीमध्ये त्या हां, उगत रुजत नाही किंवा पाहिजे तसं यील्ड मिळत नाही. मग त्याच्यावर आजही आम्ही रिसर्च करतोय की त्यांचं यील्ड कसं वाढवता येईल, किंवा सेकंड थिंग त्याला अल्टरनेटिव्ह काय आहे? हं, हं, हं. आणि याच्यामध्ये नॅचरल हॅबिटॅटमध्ये ज्या वनस्पती मिळतात त्या कल्टिव्हेशनमध्ये कशा आणता येतील, की जेणेकरून आजची जी मेडिसिन मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री आयुर्वेदाची ती खूप मोठी आहे. त्याचं डिमांड खूप मोठी, पण सप्लाय तेवढ्या प्रमाणात होत नाही. त्यामुळे काय होतं की अडल्ट्रेशन हा खूप मोठा इश्यू झाला आहे. एक्झॅक्टली. म्हणजे आयुर्वेदिक वनस्पती ह्या तेवढ्या प्युरिटीच्या मिळत नाहीये, भस्मही तेवढ्या प्युरिटीची मिळत नाही. किंवा आज सिंपल उदाहरण शिलाजीतचं घेऊया. हां, हां. लोकांपर्यंत शिलाजीत पोहोचलंय, परंतु ते शिलाजीत तेवढं प्युअर आहे का, त्याचं हा ऍक्च्युअल प्रश्न तेवढं आहेच. उत्पादन होतंय का, हा इश्यू खूप मोठा आहे. बरोबर. तर मग ज्या गोष्टी माझ्याकडे मिळतात त्या प्युअर आहेत, ते मी 100% ॲश्युअर आहे की ह्या प्रोडक्ट चांगले आहेत आणि ते रिझल्ट देऊ शकतात.
ते मी मॅन्युफॅक्चर करायला सुरू केलं. अच्छा. म्हणजे जे अडल्टरेशन आहे ते टाळण्यासाठी तुम्ही ते येस. केलं. पण ज्या वनस्पती आपल्याकडे मिळत नाही किंवा उगत नाही येस. आपल्या जमिनीमध्ये, हवामानामध्ये, मग त्यांच्यासाठी काय केलं? कारण बऱ्याचशा येस. वनस्पती जेव्हा येतं त्यावेळेला काही वनस्पती या हिमालयातून आणलेल्या आहेत असा दावा केला ॲब्सोल्युटली. जातो किंवा वेगळ्या कुठल्या तरी पर्वतावरून आणलेल्या आहेत असा दावा केला जातो. आता याच्यामध्ये ना 2 न्याय काम करतात. एक तर पिंडी ते ब्रह्मांडी आणि दुसरं जे काही आजूबाजूचं वातावरण आहे, त्यानुसार त्या वनस्पतीचा प्रभाव ठरत असतो. अच्छा. आपल्याकडे ज्या नेटिव्ह वनस्पती आहेत, त्या खूप चांगल्या पद्धतीने जसं हरडा, जुन्नर साईडचा हरडा खूप सुंदर येतो, खूप छान. त्याचे रिझल्ट्सही खूप चांगले आहेत. किंवा आपल्याकडे येणारी बला वनस्पती, ती खूप चांगल्या पद्धतीने मिळते, अबंडंट मिळते. किंवा गोक्षूर खूप चांगल्या पद्धतीने ग्रो होतं आणि त्याचे रिझल्ट्सही खूप आहे. परंतु जर मी एखादं म्हटलं की जटामांसीसारखी जी हिमालयात उगणारी वनस्पती मी इकडे ग्रो करून बघतो, तर ते पॉसिबल नाही. अच्छा. ती तिथेच. हां. तर मग आम्ही एक पुन्हा स्टेप वाईज काम सुरू केलं. आम्ही नीमचला आयुर्वेद मंडी आहे, सगळ्यांना माहिती आहे. हां, भारतामधली सगळ्यात मोठं आयुर्वेदाचं मार्केट आहे. हं. ज्यावेळेस आम्ही काम सुरू केलं त्यावेळेस फार्मर प्रोड्युसर कंपनीसुद्धा आम्ही सुरू केली. त्याच्यामध्ये टार्गेट हे होतं की आपल्याला कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग, कल्टिवेशन जसं वाढवता येईल, पासून शेतकऱ्यांकडून ते बायबॅक करायचं, त्याचं मेडिसिन डेव्हलप करायचं. परंतु त्यामध्ये असं लक्षात आलं की शेतकऱ्यांचं जे प्रोडक्शन आहे ते खूप मोठं होतं आणि माझी कॅपॅसिटी कमी आहे. एक्झॅक्टली. तर मला असा सोर्स द्यायला हवा की जो लोकांकडून जरी घेतला मी तरी तो मला कुठेतरी सपोर्ट करेल. सेकंड थिंग, लोकांचं नुकसान नको व्हायला की जे शेतकरी आज शेती करतात आयुर्वेदिक वनस्पतींची, मी जर त्यांना म्हणतोय की मी हे 100% तुमच्याकडून परचेस करेल आणि उद्या जर मी परचेस केलं नाही तर त्यांचा आयुर्वेदाचा भरोसा उठून जाईल. मग त्यासाठी आम्ही सुरू केलं की आपण जे मार्केट्स आहेत आयुर्वेदाचे, जे खूप जुन्या काळापासून सुरू आहेत किंवा चालत आलेले आहेत, जसं निमचचं मार्केट आहे किंवा दिल्लीचं मार्केट आहे किंवा जैसलमेरला एक खूप छान मार्केट आहे आयुर्वेदिक मेडिसिन्सचं, उत्तराखंडला एक खूप चांगलं मार्केट आहे. मग तिथे आम्ही सर्च सुरू केला अच्छा. की आम्हाला जे वनस्पती आपल्या एरियामध्ये येत नाहीत, त्या उगत नाहीयेत किंवा ज्या आपल्या एरियामध्ये सूट होत नाहीत, त्या नॅचरल हॅबिटॅटमध्ये कुठे येतात. मग काही वनस्पती आम्हाला जे सापडल्या, जे जसं आत्ता आपलं बोलणं झालं की हिमालयातल्या, त्या उत्तराखंडमध्ये, हिमाचल प्रदेशमध्ये खूप बेस्ट येतात. अच्छा. मग आम्ही तिथल्या शेतकऱ्यांशी बोललो, तिथले जे ऑर्गनायझेशन्स आहेत, ज्या औषधी शेतींवर काम करतायत, कल्टिवेशनमध्ये काम करतात, जसं कुटकी वनस्पती एक स्पेसिफिक अल्टिट्यूडवरच येते ती, अच्छा. तरच त्याचा स्पेसिफिक प्रभाव हा पडत असतो. जर ती आपण दुसरीकडे उगायचा प्रयत्न केला तर ते पोटेन्सी त्यामध्ये येत नाही त्या मेडिसिनमध्ये. तर मग तिथल्या शेतकऱ्यांकडून आम्ही परचेस करायला सुरू केलं. ओके. सेकंड, निमच मंडी जी आहे त्याच्या आजूबाजूला खूप मोठं ॲग्रिकल्चर सेक्टर आहे की जे ग्रो झालंय निमच मंडीमुळे आयुर्वेदाचं, जिथे खूप चांगल्या पद्धतीने कल्टिवेशन केलं जातं. मग तिथे शेतकऱ्यांना मिळालो, त्यांना भेटून आलो. मग त्यांच्याकडे काही माल प्रॅक्टिसेस होतं, जसं अश्वगंधाला युरिया टाकणं वगैरे. तर मग ते थोडंसं चेंज करून आपल्याकडे ते सुरू करायला चालू केलं. कारण ज्या वेळेला औषधी बनवायची आहेत त्यावेळेला असं आहे की त्याच्यासाठी खतांचा वापर Yes. किंवा या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये वापरल्या गेल्या तर त्याचा इफेक्ट ऑब्व्हियसली त्या औषधांमध्ये खूप सुद्धा चांगला दिसणार येतो. आहे. ऍक्च्युली काय होतं हां. की जर अडल्ट्रेटेड असेल, जसं आपण म्हणतो पेस्टिसाइड यूज केलाय किंवा त्याला युरियासारखी खतं वगैरे काही देण्यात आलेली आहेत केमिकल्स, अल्टिमेटली त्याचा रिझल्ट मध्ये इम्पॅक्ट होतो. म्हणजे ते केमिकल्स तुमच्या बॉडीमध्ये येतात. एक्झॅक्टली. तर सगळ्यात बेस्ट काय आहे, जंगलामध्ये उगणारी जी वनस्पती आहे, जे नॅचरली पद्धतीने सगळ्या वातावरणामध्ये, एन्व्हायरमेंटमध्ये स्ट्रगल करून उगते, हां, हां. जगते, त्याची पोटेन्सी सगळ्यात स्ट्रॉंग असते. पण हे मग हे आता जे आपण लिमिटेड असतं कारण जे जंगलामध्ये उगणारे Yes. आणि नॅचरली उगणाऱ्या ज्या वनस्पती तर आहेत मग त्यांची वाढ लिमिटेड आम्ही असेल. तीच थेरी इथे डेव्हलप करतोय हां. की शेतीमध्ये सुद्धा जे जंगलामधलं वातावरण असतं की खूप सारे वनस्पती एकत्र वाढतात. मग आपण त्यातले म्हणजे आपण शेती करताना नॅचरली काय करतो की खुरपणं किंवा त्याला जास्त पोषण मिळावं म्हणून त्याला नर्चरिंग करणं, ह्या गोष्टी न करता नॅचरल हॅबिटॅटमध्ये नुसतं सीड फेकून, जर एखादा प्लॉट मोकळा आहे की खूप वर्षांपासून पडीक आहे आणि त्याच्यावर मी सीड फेकलेत आणि नॅचरली ज्या वनस्पती उगल्यात त्या आपण कलेक्ट करायच्या. अच्छा. मग आम्ही ह्या फार्मिंगकडे वळतोय की शेतकऱ्याला जो गवत वगैरे काढण्याचा खर्च आहे तोही कमी होईल आणि प्युअर ऑर्गॅनिक फॉर्ममध्ये जे काही आयुर्वेदिक रॉ मटेरियल्स आहेत ते आम्हाला अवेलेबल. म्हणजे एकूणच त्या ठिकाणी खुरपणी किंवा या सगळ्या गोष्टी करायच्या नाही तर जसं जंगलामध्ये Yes. जंगल वाढतं Yes. तसं म्हणजे शेतकऱ्याच्या ज्या ठिकाणी ती शेतीमध्ये मेडिसिन स्ट्रगल करून वाढते त्या हां, नॅचरल हॅबिटॅटमध्ये, म्हणजे ती त्याची पूर्ण ताकद लावून जगते,
ती ताकद अल्टिमेटली तुमच्या शरीरात येणार. तर हे तर झालं कल्टिव्हेशनचं, म्हणजे वनस्पती वगैरे मिळवणं या सगळ्या गोष्टी झाल्या. पण त्याच्यानंतर मॅन्युफॅक्चरिंग, ॲक्च्युअल मॅन्युफॅक्चरिंगचा जो पार्ट येतो, म्हणजे तुम्ही गावाकडचे 2 मित्र शहरामध्ये आले, डॉक्टर व्हायचं होतं आणि मॅन्युफॅक्चरिंगसाठी एक कंपनी उभारली. पुन्हा गावात गेलो. पुन्हा गावाकडे गेलात आणि हे सगळं मॅनेजमेंट केलं. पण त्याच वेळेला भांडवल हा एक मोठा इश्यू असतो. म्हणजे तुम्हाला आतापर्यंत जेवढी माहिती तुम्ही दिलेली आहे, तुम्हाला बिझनेसचं बॅकग्राऊंड तर नाही, दिसत बिलकुल नाहीये. नाही. मग अशामध्ये भांडवल कसं उभं केलं? किती भांडवल लागलं? एज्युकेशन आमचं BMS MD हे आयुर्वेदिक डॉक्टर तुम्ही होणार आहात हां. त्या पद्धतीने झालं. त्यामुळे आम्ही त्या ओरिएंटेड होतो की हां. आपल्याला डॉक्टर व्हायचं आहे, तर मग आपलं अभ्यास वगैरे त्या पद्धतीने चालू होतं. बिझनेस हा पूर्ण वेगळा आहे. हां, एक्झॅक्ट. तुम्हाला एंटरप्रेन्योर व्हायचं आहे, तर तुमचं बॅकग्राऊंड त्या पद्धतीचं असायला हवं. तुम्हाला पूर्ण स्टेप्स माहिती असायला हव्यात किंवा तुम्हाला कोणतरी गॉडफादर असायला हवं की जो तुम्हाला सांगेल की नाही हे करायचं, हे नाही गाईड कर. करायचं. हां. त्या स्ट्रगलमधून आम्ही गेलो आणि मला खूप अभिमान आहे की त्या स्ट्रगलचा आज फायदा मला खूप मोठा आहे. म्हणजे मला जर उद्या येऊन कोणी जर विचारलं की मला आयुर्वेदिक फार्मसी उभी करायची, मी झोपेत उठूनही सांगू शकतो, नाही हे नको करू आणि हे कर. हे तुला फायद्याचं ठरेल. का? तर सेकंड स्टेप होती आमची मशिनरी पर्चेस. हो, एक्झॅक्ट. की एक ज्या मशीन्स लागणार, ज्याला मला मास प्रोडक्शन करायचं आहे, त्या कशा पद्धतीने मला मॉडिफाय करायच्या आहेत, की जेणेकरून प्रॉडक्टची क्वालिटीही हॅम्पर होणार नाही. जी परंपरागत पद्धत आहे आयुर्वेदिक औषधं बनवायची, तीही टिकून राहील आणि माझे प्रॉडक्टही द बेस्ट बनतील. पण मशीन पासून जर आपल्याला एखादं औषध तयार करायचं असेल, तर मग त्याच्यामध्ये जी आपली जुनी पद्धत होती, येस. ती कशी काय त्याच्यामध्ये येऊ शकते? ॲक्चुअली आम्ही हां. काय केलंय, की ब्रह्मनाथ फार्मामध्ये आम्ही त्या दोन्ही गोष्टींचा समावेश किंवा आपण काय म्हणतो समायोजन हां. घडवून हां. आणलंय. एकत्रित मिळून आणल्यात त्या. अच्छा. त्याचा फायदा असा होतोय, की आजही आमच्याकडे जर एखादं तेल सिद्ध करायचं झालं, तरी ते चुलीवर, भट्टीवर 8 दिवस किंवा 6 दिवस जी काही प्रोसेस असेल, त्या प्रोसेसमध्ये जी ग्रंथोक्त ऑथेंटिक प्रोसेस आहे, त्याच प्रोसेसमध्ये म्हणजे एक स्पेसिफिक उदाहरण सांगतो. काही ठिकाणी खदिराची लाकडं वापरायला सांगितली, काही ठिकाणी बोरीचं लाकूड वापरायला सांगितलेलं आहे. अच्छा. तर त्या पद्धतीनेच ते बनतील, लोखंडाच्या कढईमध्येच बनतील आणि ती प्रोसेस स्लोली हीट होत, होत, होत अल्टिमेट तुमचं जे प्रॉडक्ट आहे ते बेस्ट मिळेल. हा फर्स्ट पार्ट. सेकंड पार्टमध्ये ज्यावेळेस मला मास प्रोडक्शन आहे, जिथे मशिनरींची खूप मोठी गरज आहे, त्या ठिकाणी आम्ही काय केलं, की काही मशीन्स आमचे जे वैद्य आहेत, जे ॲक्च्युअली काम करत होते, आमचे जे गुरु आहेत, जे ॲक्च्युअली आयुर्वेदामध्ये खूप दिवसांपासून काम करत होते, त्यांच्याशी डिस्कस करून आणि सेकंड थिंग जे मशीन मॅन्युफॅक्चर्स आहेत, त्यांच्याशी भेटून त्यांची डोकं खाऊन खाऊन की नाही आम्हाला हे अशा पद्धतीने हवं आहे, अच्छा. आम्हाला RPM कमी हवं आहे, आमचं पावडर हिट नाही झाली पाहिजे, आमचं मेडिसिन गरम नाही झालं पाहिजे, आमच्या मेडिसिनची पोटन्सी जी ॲज इट इज असली पाहिजे, ह्या पद्धतीने आम्हाला तुम्ही मॉडिफाय करून द्या. अच्छा, म्हणजे मग ॲडजस्ट करून घेतली. जी येस, कॅपॅसिटी बिलकुल. होती ती ॲडजस्ट करून म्हणजे घेतली. त्यांच्या आयुर्वेदिक जे काही गुणधर्म आहेत किंवा आयुर्वेदिक जे आपल्याला पद्धत सांगितलेली आहे, की हे मेथड ऑफ ऑपरेंडी आहे, की ही फॉलो करायला हवी. ती आणि मॉडर्न मशीन्स हां. ह्या दोघांचं आपण कॉम्बिनेशन केलं आणि त्या पद्धतीने आपण मशीन्स बनवून मग घेतल्या. याच्यासाठी भांडवल कुठून उभारलं? खूप मोठा स्ट्रगल आहे. ज्यावेळेस आम्ही PG करत होतो, हां. दोघांनाही मग ज्यावेळेस कंपनी सुरू करायची आहे, भांडवल उभं करणं गरजेचं आहे. घरून तर हां, सपोर्ट म्हणजे आहेच. गावाकडून आलेली मुलं येस. आणि आयुर्वेदाचं शिक्षण घेतायत. त्यावेळेस ज्या मोठ्या कंपनीच्या ओनर्सकडे आम्ही गेलो, की सर आम्हाला थोडंसं गाईडन्स द्या. मॅन्युफॅक्चरिंग कसं करायला हवं? मशीन्स तुम्ही ह्या भानगडीत पडू नका. खूप मोठं बजेट आहे. मग करोडो रुपये लागतात. हां. तुम्ही हे पॉसिबल नाही आहे. हां. मग त्यावेळेस मी आणि आशिषने असं ठरवलं, की आपण सुरुवात तर करूयात. अच्छा. भले 2 मशीन घेऊ, 5 घेऊ, छोटे घेऊ, आपल्या कॅपॅसिटीनुसार. मग दोघांनी जॉब सुरू केला. मग अच्छा. त्यातून जे इन्कम येईल ते इन्व्हेस्ट करत गेलो. मग एक वेळ अशी आली, की दोघांकडे 5-5, 10-10 लाख रुपये जमा जमा झाले. झाले आणि आम्ही फर्स्ट म्हणजे लोन वगैरे काही घेतलं नाही. स्वतःच्याच फक्त. इनिशियली आम्ही स्टार्ट केलं. अच्छा. त्याच्यामध्ये आम्ही गावाकडे छोटंसं एक शेड बांधलं आणि तिथे मशीन्स इन्स्टॉल केल्या. अच्छा. पण मग जसं स्टेप वाईज पुढे गेलो तर लक्षात आलं, की याच्यासोबत आपल्याला नॉर्म्स कंपाईल करणं खूप गरजेचं आहे. FDAचं अप्रूव्हल असो, GMP सर्टिफिकेशन्स असो, यांच्या पद्धतीने आपल्याला जायला हवं. मग त्या पद्धतीने आम्ही मॉडिफिकेशन सुरू केले. ओके. स्टार्टिंगला आम्हाला एवढं माहिती होतं, की GMP खूप गरजेचं आहे. आयुर्वेदिक मेडिसिन मॅन्युफॅक्चरिंगमध्ये गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिसेस हा जो कन्सेप्ट आहे, हा खूप इम्पॉर्टंट आहे. मग त्या पद्धतीने आपल्याला कशा पद्धतीने फॉलो करता येईल ती फर्स्ट सिस्टम आम्ही राबवायला सुरू केली. मधले जे 2015 मध्ये आम्ही फर्म एस्टॅब्लिश केली, हां. ते 2017 मध्ये आम्ही ॲक्च्युअल ओपनिंग केलं. अच्छा, म्हणजे ह्या तेव्हापासून 1.5 actual वर्षाच्या काम सुरू. कालावधीमध्ये आम्ही एवढंच काम केलं, की सिस्टीम स्ट्रॉंग करणे, प्रोसेसेस ठरवणे, त्यानंतर आपलं जे एन्व्हायरमेंट आहे ते पूर्ण रिसर्च करून आपल्याला कसं सुटेबल होईल हे
करून घेणे आणि त्या पद्धतीने फायनली आपल्याला मेडिसिनमध्ये उतरणे. अच्छा. आणि तोपर्यंत तुम्ही जॉब करत होतात. येस. जॉब करून इकडे येस, बिझनेस येस, तुमचा हा सुरू येस, होता, एस्टॅब्लिश करण्याचं काम येस. सुरू होतं. मग जेव्हा हा बिझनेस सुरू झाला, त्याच्यानंतर तुम्ही आता FDA च्या अप्रूव्हल विषयी बोललात. तर आयुर्वेदिक जी औषधं असतात, त्याच्यासाठी FDA अप्रूव्हल मिळवणं हे खूप म्हणजे अवघड असतं का? नाही, ॲक्चुअली लोकांना वाटतं की सरकारी काम हे खूप अवघड आहे हां. आणि आणि त्याच्यातही आयुर्वेदिक येस, औषधांसाठी. येस. त्यात सुरुवातीला आम्हाला तोही अनुभव आला. हां. माहिती नव्हती कुठे जायचं, ड्रग इन्स्पेक्टर कोण असतो किंवा असिस्टंट डायरेक्टर कोण असतात हां. किंवा फायनल ऑथॉरिटी कोणाची आहे FDA मध्ये. मग बऱ्याच जणांचं म्हणणं आलं की तुमच्या ओळखी नाही आहेत. हं, हं. मग तुम्ही कशा पद्धतीने काम करणार आहेत. परंतु जो स्ट्रगल होतो ना, तो तुम्हाला खूप शिकून जातो. हां. मग मग तुम्ही कसं काम केलं? म्हणजे ज्यावेळेस आम्ही हां. सुरुवातीला काम सुरू केलं, की FDAचा अप्रूव्हल घ्यायचं आहे. त्यावेळेस मग प्रॉडक्ट आपण फॉर्म्युलेशन डेव्हलप केले, फॉर्म्युलेशन फायनलाईज केले. नगरला आमच्या अहिल्यानगरला FDAचं ऑफिस आहे. हां. तिथे शेख सर म्हणून ड्रग इन्स्पेक्टर होते. अच्छा. रोज उठायचं सरांकडे जाऊन बसायचं. हां. सर मग हे करतो आणि ॲक्चुअली सरांनी खूप हेल्प केली मला. अच्छा. म्हणजे प्लॅन अप्रूव्हल इनिशियली तुम्हाला मॅन्युफॅक्चरिंगचं प्लॅन अप्रूव्हल घ्यावं हं, लागतं. हं. स्टेप बाय स्टेप प्रोसेस अशी असते, की तुम्हाला प्लॅन अप्रूव्हल करायचं. प्लॅन अप्रूव्हल झाल्यानंतर मॅन्युफॅक्चरिंग युनिट कन्स्ट्रक्ट करायचं. त्यानंतर अप्रूव्हल तुमचं येतं, मॅन्युफॅक्चरिंग लायसन्स तुमचं येतं आणि त्याच्या अंडर तुम्हाला प्रॉडक्ट अप्रूव्ह करून घ्यावं लागतं. मग फर्स्ट स्टेपमध्ये मी हाताने काढलेला नकाशा घेऊन गेलो सरांकडे. सर ह्या अशा-अशा पद्धतीने मला बनवायचं आहे आणि जेवढं माझं नॉलेज आहे, सरांचं नॉलेज आहे, आम्ही दोघांनी मिळून ह्या पद्धतीने प्लॅन बनवला आहे, तुम्ही सांगा. शेख साहेबांनी आम्हाला खूप हेल्प केली. नाही, पारस इथे चुकतंय, इथे नाही. आपल्याला खिडकी इथे असायला हवी. GMP नॉर्मनुसार पॅसेज एवढा असायला हवा. आणि त्या गोष्टीचा फायदा इतका झाला, की आज ते नॉलेज आम्ही अजूनही कॅरी करतोय. हं, हं, हं. की नवीन इन्फ्रास्ट्रक्चर जर डेव्हलप करायचं स्टेप बाय स्टेप आपल्याला असं जायला हवं. मग त्याच्यानंतर एक फ्रेंडली वातावरण तयार झालं. हं, हं. सरांची हेल्प झाली. त्यानंतर मग पुढचे जे रिलेशन्स आहेत, जे म्हणतो ना आपण रिलेशन डेव्हलप होणं. हां, हां. मग ज्यावेळेस त्यांना जाणवलं, की खेड्यातली व्यक्ती जर काम करते, कुठेतरी खेड्यामध्ये जर युनिट एस्टॅब्लिश होतंय, हं, हं. तर याचा फायदा सगळ्यांनाच होणार आहे आणि नवीन तरुण आहेत हे काहीतरी करतील. एक्झॅक्टली. मग त्या पद्धतीने आणि ती आम्हाला धडपड सुद्धा तुमची दिसत होती, येस. कारण तुम्ही दररोज त्यांना जाऊन येस, येस, विचारत येस. होतात. आम्ही म्हणजे प्रत्येक वेळेस सर आणि कसं आहे की इनिशियली प्रत्येक व्यक्ती ही तुम्हाला टेस्ट करते, की याची पोटेन्सी काय आहे? हे कुठपत काम करू शकतात. मग सर काय करायचे, की एक करेक्शन सांगायचे. हं, हं. तो प्लॅन घ्यायचा, आमच्या आर्किटेक्टकडे जायचं. आर्किटेक्टकडून तो प्लॅन करेक्ट करून आणायचा आणि पुन्हा दुसऱ्या दिवशी शेख साहेबांकडे जायचं. मग त्यांना खरंच जाणवलं, की नाही हे करतात. मग त्यांनी खूप सपोर्ट केला. आम्हाला साधारणतः 2018 मध्ये अप्रूव्हल मिळालं. आम्ही काम सुरू केलं. पण जेव्हा हे सगळं केलं, त्याच्यानंतर आयुर्वेदिक जी औषधं आहेत, ती विकायची सुद्धा आहेत. येस. मार्केटमध्ये एवढ्या कंपन्या आहेत, एवढे लेबल आहेत, एवढं ब्रँडिंग केलं जातंय. अशामध्ये तुम्ही एका गावात सुरू केलेली ही कंपनी, ही औषधं, मग त्यांना मार्केट कसं शोधलं? बेसिकली एक खूप 2-3 इश्यू खूप मोठे आले आम्हाला, हां. की मार्केटिंग करताना प्रोडक्ट विकायचे कुणाला आहेत. ज्यावेळेस आम्ही सुरुवात केली, हं. मूठभर डॉक्टर्स होते ज्यांना आम्ही प्रोडक्ट देत होतो. आमचे आयुर्वेदिक जे प्रॅक्टिस औषधं. करतायत हां. त्यांना आम्ही त्यांना आमच्यावर भरोसा होता कारण त्यांनी आम्ही PGमध्ये आम्हाला काम करताना बघितलेलं होतं. हं, हं. मग ते बिनधास्त सांगायचे, "पारस तू हे बनवून दे, आशिष तुम्ही हे बनवून द्या. हे प्रोडक्ट आमच्याकडे चालतंय आणि ही माझी गरज आहे पेशंटना देण्यासाठी. तो ऑथेंटिक बनवून देताल तुम्ही, त्या पद्धतीने तुम्ही करून द्या." परंतु काय असतं, की ज्यावेळेस बिझनेस स्टेप वाईज आपण वाढवत जातो, स्टेप बाय स्टेप आपण पुढे प्रोसीड करतो. त्यावेळेस एक स्टेज अशी येते, की आपल्याला एक्सपांड करणं खूप गरजेचं असतं. हं, हं. मग त्यावेळेस आम्ही सगळे ऑप्शन्स ट्राय करायचे ठरवले, की आपण डिजिटल मार्केटमध्ये जायचं. डोअर मार्केटिंग जी म्हणतो आपण, हां, डायरेक्ट डोअर टू डोअर. डॉक्टर्सकडे जाणं, मेडिकल स्टोअर्सवर जाणं. मग त्यावेळेस थोडंसं असं लक्षात आलं, की आपण मार्केटिंगवर एक्सपेन्सेस जे करतोय किंवा आपली जी एनर्जी आपण तिकडे लावतोय, याच्यापेक्षा आपण काय करूयात सिस्टमवर थोडंसं जाऊयात अजून. अच्छा. मॅन्युफॅक्चरिंगमध्ये तुम्हाला एफर्ट जेवढे घेता येतील ते घ्यायचे, प्लस लोकांपर्यंत आपलं काम फक्त पोहोचवत राहायचं, हं, हं. की आम्ही हे करतोय, आमच्याकडे हे बनतंय हं, हं. आणि आम्हाला इतके चांगले रिझल्ट्स आले, की टू ब्रदर्स ऑर्गॅनिक फार्म किंवा WHP ज्वेलर्स यांच्यासारखे क्लायंट्स आम्हाला त्या त्या माध्यमातून मिळाले. अच्छा. पण त्याच वेळेला आयुर्वेदिक औषधं जेव्हा म्हटलं जातात, म्हणजे ऑब्व्हियसली जुनी पद्धत आहे ही उपचारांची, पण आत्ताच्या काळामध्ये, मॉडर्न युगामध्ये आयुर्वेदिक औषधांविषयी काही गैरसमजसुद्धा आहेत, काही मान्यता आहेत. तर मग अशामध्ये असंही म्हटलं जातं, की आयुर्वेदिक औषधांचा तेवढा गुण येत नाही किंवा काही स्पेसिफिक औषधांचाच येतो, बाकी किंवा काही स्पेसिफिक आजारांमध्येच गुण येतो. सगळ्याच आजारांवर काम करत नाही. तर मग ते कसं पटवून दिलं किंवा त्या सगळ्या गोष्टी कसं टॅकल करता येस. तुम्ही?
आता या प्रश्नाचं उत्तर मी एक आयुर्वेदिक वैद्य आणि एक मॅन्युफॅक्चरर ह्या दोन्हींचं कंबाईन करून एक्झॅक्टली. देतोय. तुम्ही डॉक्टर येस, आहात, प्रॅक्टिस येस, केलेली आहे, येस, प्लस तुम्ही आता मॅन्युफॅक्चरिंग येस. करताय. सगळ्यात पहिल्यांदा हं. काही असे आजार आहेत, त्याच्यावर आयुर्वेद खूप चांगलं काम करतं, खूप इन्स्टंट रिझल्ट देतं. फक्त योग्य वेळेत व्यक्ती आयुर्वेदापर्यंत पोहोचणं किंवा त्याने आयुर्वेद घेणं, औषधी घेणं, योग्य जागेवरून घेणं हे गरजेचं आहे. हं, हं. सेकंड थिंग काय होतं, की आपल्याकडे समज असा आहे, की आयुर्वेद लेट काम करतं, त्यामुळे पेशंट आमच्यापर्यंत लेट पोहोचतो. म्हणजे हं. ॲलोपॅथिक मेडिसिन्स किंवा सगळ्या गोष्टींना ज्यावेळेस पेशंट थकतो, कंटाळतो, ज्यावेळेस डॉक्टर सांगतात, "नाही, आता तुम्हाला ऑपरेट करावं लागेल किंवा आता आमच्या हातात नाही आहे." त्यावेळेस लोकं आयुर्वेदाचा अल्टरनेटिव्ह थेरपी म्हणून विचार करायला सुरू करतात. परंतु कोविडनंतर थोडंसं विचार बदलला आहे लोकांचा. आयुर्वेदाकडे खूप लोकं वळलेत. ही खूप पॉझिटिव्ह गोष्ट आहे. हं, हं. याच्यामध्ये काय होतं, की योग्य ठिकाणी जर तुम्ही आलात, योग्य औषध तुम्हाला दिलं गेलं, योग्य वैद्याचं जर मार्गदर्शन मिळालं, तर आयुर्वेद खूप सुंदर काम करतो. हं, हं. कारण आयुर्वेद हे शास्त्र तर आहेच, परंतु ही आपली परंपरा आहे. ते आपण जगलेलो आहोत. मागच्या 5,000 वर्षांपासून आयुर्वेद हा भारतामध्ये प्रत्येक घराघरात रुजलेला आहे. तो प्रत्येकाने अनुभवलेला आहे. त्यामुळे काय होतं, की ज्यावेळेस आपण आयुर्वेदिक औषधी घेतो किंवा त्यांचा उपयोग विविध आजारांमध्ये करतो किंवा आरोग्यासाठी करतो, हं, हं. की आपली स्ट्रेंथ असायला हवी, आपलं इम्युनिटी आहे तशीच राहायला हवी किंवा बूस्ट व्हायला हवी. हं, हं. त्यावेळेस आयुर्वेदिक औषध ही तुम्हाला खूप लवकर लागू होतात. अच्छा. ते रिझल्ट देतात. हं, हं. कारण पिढ्यानपिढ्या ते आपल्याकडे आहे. ते आपल्या शरीराला खूप लवकर साध्यही होतं. फक्त तुम्हाला योग्य औषध मिळणं गरजेचं आहे आणि ते योग्य वैद्याकडून मिळणं गरजेचं आहे. हं. हे सगळ्यात महत्त्वाचं. म्हणजे जसं आपण कोणतीही औषधी, कोणत्याही पॅथीची औषधं घेण्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घ्या म्हणतो, येस, तसं ॲब्सोल्युटली. ही औषधं घेण्यासाठी सुद्धा डॉक्टरांचा सल्ला हा महत्त्वाचा येस. आहे. पण त्याच वेळेला एक असं म्हटलं जातं, की जेव्हा आयुर्वेदिक औषधं आपण घेतो, त्यावेळेला एक स्पेसिफिक जीवनशैली असायला पाहिजे. तर ती कोणती जीवनशैली फॉलो करायला ॲक्चुअली पाहिजे? म्हणतात ना, की कान हां. हे टोचावे तर सोनारानेच टोचावे. हां, हां. तर ज्यावेळेस तुम्ही एखादं औषध घेताय स्पेसिफिकली, हं. आता एक ट्रेंड आहे, की YouTubeवर बघून किंवा सोशल मीडियावर बघून एखाद्याने सांगितलं, की हा काढा घ्या, ह्या पानाचा रस घ्या, खूप चांगले रिझल्ट्स आहे, हा सगळं बरं करतो, 50 प्रकारचे आजार बरा करतो. हं, हं. तो नक्की करतो. हां. परंतु फायदा त्याचा कधी होतो, ज्यावेळेस तुम्ही योग्य काळात, योग्य व्यक्तीवर आणि योग्य जागेवर ते औषध वापरा. हां, हां. म्हणजे आमच्याकडे काय आहे, की प्रकृती बघितली जाते, सप्तधातूंची परिस्थिती बघितली जाते, तुमचे मलमूत्र कसे आहेत, तुमचे दोष कसे आहेत, हे सगळं बघितलं जातं. जर आयुर्वेदामध्ये तुम्ही योग्य वैद्याकडून योग्य जागेवर जर औषध घेतलं, तर ते खूप चांगले रिझल्ट देईल. परंतु प्रत्येक पॅथीला एक लिमिटेशन आहे. हं, हं. ज्या पद्धतीने तुम्ही जर एखाद्या औषधासोबत पथ्य नाही पाळलं, जो की वैद्य तुम्हाला सांगतोय, की ह्या औषधीसोबत तुम्ही चहा नाही घेतला पाहिजे, हां. तर तो नाहीच घेतला पाहिजे. अच्छा. ज्यावेळेस तो घेतला जाईल, तो तुम्हाला नक्की त्रासदायक ठरेल हं, किंवा हं. तुमचं औषध तेवढं काम करणार नाही. हं, हं. आणि एखादं औषध जर सांगितलेलं आहे, की तुम्हाला ह्या काळापुरतंच घ्यायचं आहे. जसं कोविडमध्ये आयुष काढा होता. हं, हं. तो एक स्पेसिफिक काळापुरतंच घेणं गरजेचं होतं. ज्यांनी खूप जास्त दिवस घेतला त्यांना पित्ताचे त्रास, तोंड येणं वगैरे बाकीच्या गोष्टी सुरू झाल्या. हं. तर आयुर्वेद त्या पद्धतीने. अच्छा. हे 100% शास्त्र आहे हं. आणि ह्या पद्धतीने जर योग्य पद्धतीने जर वापरलं गेलं, हां. तर ते खूप चांगले सुंदर रिझल्ट देतं. तुम्ही आता सोशल मीडियाचा उल्लेख केला. सोशल मीडियावर एक ट्रेंड आहे, नुकताच आलेला आहे, की लसणाची पाकळी एक दररोज सकाळी खायला पाहिजे, त्याच्यामुळे खूप सारे फायदे होतात. याच्यामध्ये किती तथ्य आहे? ॲक्चुअली लसूण खूप सुंदर काम करतं हां. कोलेस्ट्रॉल कमी करण्यावर किंवा तुमच्या रक्तभिसरण हां. प्रक्रियेवर. परंतु ज्याला पित्ताचा त्रास आहे, त्याने लसूण खाल्ला तर 100% त्याला त्रास होणार आहे. हां. ज्याची पित्त प्रकृती आहे, ज्याचे उष्ण ठिकाणी काम आहे, हं. ज्याचं उष्णतेशी संबंध जास्त आहे. जर एखादी तीक्ष्ण, उष्ण गोष्ट जर मी आहारात रोज घेतोय, हं. तर अल्टिमेटली एक लेव्हल अशी येते, की ती तुम्हाला त्रास द्यायला सुरू करते. एक पदार्थ सलग जर आपण खातोय, तर तो अल्टिमेट एका पोझिशनपर्यंतच तो व्यवस्थित वागला जातो किंवा व्यवस्थित साम्य असतो. हं, हं. त्यानंतर तो त्रास द्यायला सुरू होतो. हं. ही परिस्थिती तुम्ही फळभाज्यापासून आयुर्वेदिक औषधांपर्यंत सगळ्यांचीच आहे. अच्छा. रोज सफरचंद खा, एक खा, तो हं. तुम्हाला मदत करेल. परंतु तो जर वसंत ऋतूमध्ये खाल्ला, तर तुमचं कफ वाढवण्याचं काम करेल. हं, हं. मग ते खायला हवं का? हां. तर हे तुमच्या प्रकृतीनुसार, तुमच्या वातावरणानुसार, तुम्ही ज्या ठिकाणी राहताय, ज्या ठिकाणी तुम्ही काम करताय, त्यानुसार ते ठरतं. हं. आता एक तुमच्याविषयी म्हणजे तुम्ही डॉक्टर आहात. तुम्ही ॲज अ डॉक्टर सांगितलेलं आहे, की कशा पद्धतीनं कोणत्या व्यक्तीला काय सूट होऊ शकतं आणि त्यानुसार करायला पाहिजे. तुम्ही डॉक्टर आहात, तुम्ही मॅन्युफॅक्चरर सुद्धा आहात. तर तुम्ही आयुर्वेदानुसार म्हणजे कोणकोणत्या गोष्टी फॉलो करता किंवा कोणती जीवनशैली फॉलो करता? जसं मी म्हटलं, की आयुर्वेद हे शास्त्र तर आहेच, पण हां. आपली परंपरा आहे. हां. खूप सोपं. आपण ती गोष्ट जगत होतो मागच्या 150 वर्षांपूर्वी किंवा आत्ताची जी आपली पिढी आत्ता आजी वगैरे आहेत, हं, हं. त्या ती जगत होतात. हं. म्हणजे दिनचर्या सांगितलेली आहे आयुर्वेदामध्ये. हां. आयुर्वेदिक ऋषींनी खूप व्यवस्थित मांडलेलं आहे,
किती वाजता उठायला हवं, आपलं तोंड कशाने धुवायला हवं, त्याला मुख प्रक्षालन जे म्हणतो आपण. त्यानंतर चित्त स्थिर होण्यासाठी कशा पद्धतीने आपण ध्यानधारणा करायला हवी, जेवण कशा पद्धतीने करायला हवं, आहार कसा असला पाहिजे, देश, काल, वय, बल ह्या सगळ्या पद्धतींचा विचार करून त्यांनी सगळं व्यवस्थित मांडलेलं आहे. आणि ते आपल्या घरात होतं, की जसं एखादी राजस्थानची व्यक्ती त्याच्यामध्ये तुपाचा समावेश हा खूप मोठ्या प्रमाणात आहे. कारण ड्राय एरिया आहे, तूप हे सातमे त्यांना खूप चांगल्या पद्धतीने काम करतं. परंतु मुंबईमधली व्यक्ती जर ते अति प्रमाणात खायला गेलं तर त्याला त्रास होणार आहे. एक्झॅक्टली. तर ह्या सगळ्या गोष्टींचा तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने उपाय आणि एक खूप महत्त्वाची गोष्ट मला सांगायला आवडेल. एक शेतकरी म्हणून किंवा आयुर्वेदिक औषधीमध्ये काम करणारी व्यक्ती म्हणून जे तुमच्या इथे पिकतं चांगल्या पद्धतीने, जे चांगल्या पद्धतीने उगवतं तीच गोष्ट आहारात ठेवा. अच्छा. ती तुम्हाला सात्म्य होईल. उगाच तुम्ही कुठून दुसऱ्या गोष्टी आणताय, ॲव्होकाडो घेताय आणि त्याचं मेडिसिनल प्रॉपर्टीज तुम्हाला खूप माहिती आहेत किंवा तुम्ही सोशल मीडियावर खूप वाचलंय आणि ते तुम्ही खाताय, ते कितपत सात्म्य होईल तुमच्या वय, काल किंवा प्रकृतीनुसार आणि त्याची तुम्ही guarantee ज्या नाही. भौगोलिक स्थितीमध्ये आहात, बिलकुल. ज्या जागेवर बिलकुल. आहात त्याच्यानुसार सुद्धा. येस. तुमचा देश जो आहे म्हणजे तुमचा जो आजूबाजूचा परिसर आहे हा तुमच्या बॉडीवर सतत इम्पॅक्ट करत असतो. त्यानुसार तुमचा आहार असला पाहिजे. तुमचा व्यायाम किती हे तुम्हाला माहिती आहे. तुमच्या स्वतःचं एक्झर्शन किती हे तुम्हाला माहिती आहे. त्यानुसारच तुम्ही आहार ठेवा. पण याच्यामध्ये आणखी एक प्रश्न, की तुम्ही या सगळ्या गोष्टी सांगितल्या किंवा आपल्या आजी असतील किंवा पणजी असतील ते सुद्धा ह्या सगळ्या गोष्टी फॉलो करत आलेल्या आहेत. पण आत्ताच्या काळामध्ये आणि तेही मुंबई, पुण्यासारखे जे शहरं आहेत त्या ठिकाणी या सगळ्या गोष्टी फॉलो करणं किंवा ज्यावेळेला आयुर्वेदिक औषधं घेतली जातात त्यावेळेला जी पथ्य आहेत ती पाळणं कठीण होतं. मग नेमकं काय करायला पाहिजे किंवा ही औषधं मग त्यावेळेला कितपत काम करतात? ॲक्च्युली याचा सुवर्णमध्य काढणं खूप गरजेचं आहे. हां. आणि त्यावर आम्ही सुद्धा काम करतोय, अच्छा. की आताची जीवनशैली आहे ती खूप फास्ट आहे. प्रत्येकाला एका अल्टिमेट पॉईंटपर्यंत पोहोचायचं आहे. एक्झॅक्टली. त्यासाठी तो रोज पळतोय. याच्यामध्ये त्याला त्याचं आयुष्य सुद्धा वाढवायचं आहे, स्वतःची प्रकृती जपायची आहे आणि अर्थार्जन पण करायचं, पैसे पण कमवायचे. तर याच्यामध्ये माझं सजेशन आयुर्वेदिक तज्ज्ञाच्या दृष्टिकोनातून एक राहील, की तुम्ही 10 ते 6 एक ड्युटी करता. तुम्ही 8 तासांचा परफेक्ट जॉब करता. त्यासाठी तुम्ही रोज धावत पळत असता. परंतु दिवसाचे 3 तास, 2 तास, 1 तास जे तुम्हाला शक्य आहे स्वतःसाठी द्या. अच्छा. आणि त्यामध्ये जर तुम्हाला आयुर्वेदिक तत्वांचं पालन करता आलं, तर त्याचे रिझल्ट्स खूप चांगले आहेत, खूप सुंदर आहेत. ते अल्टिमेट तुमच्या शरीराचं रक्षणच करतील, आरोग्याचं रक्षण करतील. म्हणजे जसं आपण म्हणतो, की आवळा हा अल्टिमेट आहे. त्याचे रसायन प्रॉपर्टीज खूप सुंदर आहेत. आत्ता हिवाळा सुरू आहे. तुम्ही च्यवनप्राश का ट्राय करत नाही? जर ऑथेंटिक सोर्सकडून तुम्हाला जर च्यवनप्राश मिळतोय, बनवलेला मिळतोय, घरी बनवता येतोय किंवा आयुर्वेदिक औषध तुम्हाला चांगल्या पद्धतीने मिळत आहेत, ते सुरू करायला काहीच हरकत नाहीये. जसं आपण आठवड्यातून एकदा पिझ्झा खातो किंवा बाहेर डिनरला जातो, त्या पद्धतीने आठवड्यातून एक दिवस फक्त आयुर्वेदाला द्या. म्हणजे तुमची जीवनशैली जी जुनी तुम्ही गावात तुमचे आजी पजोबा जे जगत होते ते जगण्याचा प्रयत्न करा. हे सगळं आहे, पण याच्यामध्ये एक प्रश्न म्हणजे माझ्यासारखे जे लोक आहेत त्यांना एक प्रश्न पडतो बऱ्याचशा वेळेला, कारण आजकाल मार्केटमध्ये आयुर्वेदाच्या नावाने बरीचशी औषधं किंवा च्यवनप्राश असतील हे सगळं येतं, पण ते ऑथेंटिक आहे का हा सगळ्यात मोठा प्रश्न उपस्थित होतो. ऍक्च्युली हा प्रश्न पूर्ण जगाला आहे. हां. याच्यात एक की वर्ड मी एक सांगेल, हां. की याच्यात ऑथेंटिक सोर्स असणं सगळ्यात महत्त्वाचं. 100% ट्रेसेबिलिटी. जर एखाद्या फर्मकडून तुम्ही च्यवनप्राश किंवा कुठलं आयुर्वेदिक औषध जर घेताय, तर त्यांची ट्रान्सपरन्सी असली पाहिजे, की आम्ही हे औषध कशा पद्धतीने बनवतोय, जे की आम्ही ब्रह्मनाथ फार्मामध्ये पाळतोय, की आवळे गोळा करण्यापासून ते च्यवनप्राश बनवण्यापर्यंत फायनल प्रत्येक स्टेपचं आम्ही ब्रॉडकास्ट करतोय किंवा ती लोकांपर्यंत पोहोचवतोय. का? तर त्याची ट्रान्सपरन्सी ही तुमच्यापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. हे सगळं काय आहे, कशासाठी आहे? तर आयुर्वेद हा तुमच्यापर्यंत पोहोचावा, त्याचे फायदे लोकांना अनुभवता यावे. ज्यावेळेस तुम्ही च्यवनप्राश घेता, असं नाही की तूप खाल्ल्याने रूप येईल, बिलकुल त्याला वेळ लागतो. पण तो च्यवनप्राश आज नाही उद्या तुम्ही जर 3 महिने जो थंडीचा काळ आहे त्याच्यामध्ये जर च्यवनप्राश खाल्लाय, त्याचे रिझल्ट्स अल्टिमेटली तुम्हाला ह्या उन्हाळ्यात किंवा पावसाळ्यात खूप सुंदर पद्धतीने दिसतील आणि ती गॅरंटी. मग ब्रह्मनाथ फार्मामध्ये हे सगळे जी मेकिंगची प्रोसेस आहे ती बघता येते जर कोणी तिकडे आलं तर? त्यांना दाखवली जाते? ॲब्सोल्युटली. मी याच्यातून गेलोय, ह्या स्ट्रगलमधून गेलोय. मला किंवा आशिष सरांना ज्यावेळेस आम्ही वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये गेलो, त्यावेळेस आम्हाला कोणी उभं केलं नाही किंवा आतमध्ये एंट्री दिली नाही, की तुम्ही या, तुम्ही प्रोसेस बघा किंवा मी ज्यावेळेस आम्हाला मशीन्स परचेस करायच्या होत्या, त्यावेळेस फक्त एवढं विचारायचं होतं, की सर मशीन्स कुठून घेऊ? कोणत्या पद्धतीच्या घेऊ? नाही, ते सांगता येत नाही. तुम्ही त्या भानगडीत कशाला पडता?
त्या स्ट्रगलमधून गेलेल्या असल्यामुळे मला आम्हाला एक खूप कळकळ आहे, की तुम्ही कधीही या. आयुर्वेद काय असतो, कसा बनवला जातो, उद्या तुम्हाला कंपनी उभी करायची आहे, तुम्ही येऊन बघा. हं. तुम्हाला किंवा प्रॉडक्ट डेव्हलप करायचे आहेत. जे कस्टमर आहेत तेही येस, येऊन बघू शकतात. अल्टिमेटली तुम्ही कधीही येऊ शकता. सेकंड थिंग, तुम्हाला जर प्रॉडक्ट डेव्हलप करायचे आहे, तुम्हाला आयुर्वेदामध्ये मार्केट उभं करायचं आहे, तुमचं जे नवीन स्टार्टअप्स आहेत, एंटरप्रेन्योर्स आहेत, ज्यांना वाटतंय की आयुर्वेदामध्ये काम करावं. कारण खूप साऱ्या कंपन्या काम करतायत. $24 बिलियन मार्केट आहे. हं, हं. एक्सपोर्ट खूप मोठ्या प्रमाणात होतंय आणि सगळ्यात महत्त्वाचं राजाश्रय आहे. गव्हर्नमेंट तुम्हाला सपोर्ट करतंय प्रत्येक हं, हं, गोष्टीला. हं. तर अशा वेळेस तुम्हाला जर अडचण येते ना, फर्स्ट क्वेश्चन असतो, की मी हे कसं स्टार्ट करू? हं, हं. मग कोणत्या पद्धतीने बनवू? तुम्ही कधीही बिनधास्त कॉल करा. कधीही आमच्या गावात या, कधी आमच्या युनिटवर या. हं, हं. तुम्ही रात्रभर थांबा. आम्हाला जेवढं शक्य आहे आम्ही सांगण्याचा प्रयत्न करू. अच्छा. आणि आता तुम्ही राजाश्रयाविषयी बोललात, तर जर समजा ही मॅन्युफॅक्चरिंग कंपनी उभी करायची असेल आयुर्वेदिक औषधांची, तर त्याच्यासाठी कशी मदत गव्हर्नमेंटकडून मिळते? गव्हर्नमेंटचे खूप साऱ्या ज्या काही आहेत हं. योजना आहेत त्या सुरू आहेत. हां. त्यांचंही नॉलेज आम्हाला आत्ता व्हायला लागलं. सुरुवातीच्या काळात ते आमच्यापर्यंत पोहोचलं नव्हतं. हं, हं. परंतु CMEGP आहे, PMEGP आहे, PMFME आहेत, की जे नवीन मॅन्युफॅक्चरर्सला खूप सपोर्ट करतायत. स्पेशली गावामध्ये जेव्हा तुम्ही काम करतायत तर 35% सबसिडीवर तुम्हाला लोन अवेलेबल होतं आहे. सेकंड थिंग, बरेचसे एक्सपो आहेत हं, जिथे हं. ह्या योजनांची माहिती गव्हर्नमेंट उपलब्ध करून देत आहे. थर्ड थिंग, की जे काही मॅन्युफॅक्चरर्स आहेत, ते सुद्धा तुम्हाला सपोर्ट करतायत. मशीनचे मॅन्युफॅक्चरर्स, ते अच्छा. सुद्धा तुम्हाला सांगतायत, की सर याच्यामध्ये ह्या योजनेत बसवलं तर तुम्हाला ह्या गोष्टीचा सपोर्ट मिळेल. तुम्हाला ह्या पद्धतीने सबसिडीही मिळेल हं, आणि हं. तुमचं मशीन योग्य पद्धतीने कामही करेल. ते बेस्ट मिळेल तुम्हाला. ओके, ओके. आणि त्याचबरोबर जे शेतकरी ज्यांच्याकडे आता समजा ह्या औषधी उगत असतील त्यांच्या येस. शेतीमध्ये, तर ते तुम्हाला संपर्क करू शकतात? ॲब्सोल्युटली. कधीही मला कॉल करू शकता. आशिष सरांनाही कॉल करू शकता. कल्टिव्हेशनच्या बद्दल आम्ही मागच्या 10 वर्षात जे काही काम करतोय, हं, हं. जे काही आमच्या पदरात पडलंय ते नक्कीच वाटायला आम्हाला खूप आवडेल. हां. आणि एक टार्गेट आहे, की निमजची जशी मंडी MP मध्ये आहे, हं, हं. निमजचं मार्केट जसं आहे, तसं आयुर्वेदाचं मार्केट महाराष्ट्रामध्ये उभं राहणं खूप गरजेचं आहे. हं, हं. आजच्या आपल्या शेतकऱ्यांना किंवा आज जे शेती करतायत, जे आम्ही स्ट्रगल लहानपणापासून बघत आलोय, हं, की आपला शेतमाल हा व्यापाऱ्याच्या भरोश्यावर विकणं आता योग्य नाही. हं. तुम्हाला खूप सारे अल्टरनेटिव्हज आहेत. फक्त तुम्हाला योग्य प्रॉडक्ट, योग्य रॉ मटेरियल, आपण जे औषधी वनस्पती आहेत, त्या चांगल्या पद्धतीने उगवता आल्या पाहिजे. आणि त्याचं टेक्निक शिकणं खूप अवघड नाहीये. हं. आपण सगळे शेतकरी आहोत. थोडंसं आपल्याला ज्ञान मिळालं, की आपण संशोधन करायला मोकळे आहेत. हं. आणि ते प्रॉडक्ट बेस्ट मिळालं, की तुम्हाला खूप मोठं मार्केट उभं आहे. हं. तर हे जे मार्केट आहे ते नेमकं कुठे आहे आणि परदेशामध्ये आहे येस. का एक्सपोर्टसाठी? एक्सपोर्टचे खूप सारे ऑप्शन्स आहेत. म्हणजे आता आफ्रिकन कंट्रीज आहेत किंवा अरेबिक कंट्रीज आहेत. हं. यूएसचं एक्सपोर्ट थोडंसं आता इश्यू चालू आहे. परंतु खूप सारे ऑप्शन्स आपल्याकडे अवेलेबल आहेत. तुम्ही फक्त प्रॉडक्ट चांगलं बनवा. जे काही ऑर्गॅनिक असलं पाहिजे, रेसिड्यू फ्री असलं पाहिजे. जे आपण सुरुवातीला बोललो, हं, की हं. औषधी वनस्पती ही अ, त्याच्या स्ट्रेंथनुसार वाढलेली असायला हवी. हं, हं. मग जेव्हा त्याच्या ॲनालिसिसमध्ये हे जाणवतं, ज्यावेळेस आपण लॅबमध्ये त्याचं टेस्टिंग करतो, की याच्यात औषधी मॉलिक्युल्स हे खूप अबंडंट प्रमाणात आहेत किंवा जे काही आपली लिमिट आहे त्याच्यापेक्षा खूप सुंदर आहेत. अल्टिमेटली तुमच्या मालाला खूप गिराईक मिळणार आहे. अच्छा. तुमचं प्रॉडक्ट फक्त सुंदर असलं हं, पाहिजे, ते हं. चांगलं असलं पाहिजे. आणि त्याच्यामध्ये क्वालिटी असली पाहिजे. ॲब्सोल्युटली. हं. आणि एक शेवटचा प्रश्न. आता 2015 मध्ये तुम्ही रजिस्टर केली होती कंपनी. 2025 संपायला आलेला आहे. म्हणजे 10 10 वर्ष वर्षांचा झाले. तर काळ. याच्यामध्ये जो काही एम तुम्ही ठेवला होता तो अचीव्ह केला का? आणि पुढच्या 10 वर्षांसाठी काय एम आहे? ॲब्सोल्युटली. आयुर्वेदाने आम्हाला खूप काही दिलंय. हां. इथपर्यंत पोहोचण्याचं स्वप्नसुद्धा कधी बघितलं नव्हतं. ज्यावेळेस आम्ही सुरू केलं होतं त्यावेळेस स्टेप बाय स्टेप प्रोसेस करत राहायची. अल्टिमेट गोल आपला अचीव्ह होईल हे विश्वास होता, की हे होईलच. हं, हं. परंतु स्लो प्रोसेस, स्टेडी प्रोसेस ही की होती. हं. आज ज्या पोझिशनवर आम्ही आहोत, आज साधारणतः 25 कंपन्यांना आम्ही मॅन्युफॅक्चर करून देतोय थर्ड पार्टी मॅन्युफॅक्चरिंगच्या अंडर, ओके. व्हाईट लेबलिंगच्या अंडर. हं, हं. 250 पेक्षा प्रोडक्ट आमचे अप्रूव्ड आहेत, जे की FDA अप्रूव्ड आहेत. अच्छा. आणि साधारणतः 7 ते 8 देशांमध्ये आमचं एक्सपोर्ट सुरू झालं आहे. हं, हं, हं. ही ग्रेट. आमच्यासाठी ज्या गावामध्ये काम करतायत त्या व्यक्तींसाठी ही खूप मोठी गोष्ट आहे. हं. आणि तेही गावाकडून तुम्ही आलात आणि येस. एवढं मोठं एक अंपायर उभं केलं असं म्हणता येईल. अ, खूप छान माहिती तुम्ही दिलेली आहे आणि तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. थँक यू सो तुम्ही मच. इथे थँक यू सो आलात, मच. आमच्याशी बोललात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक यू सो मच. आपण इथे बोलवलं, आम्हाला आज हा प्लॅटफॉर्म उभा करून दिला त्याबद्दल TV18चे, लोकमत TV18चे मी खूप आभार मानतो. थँक तुम्हालाही यू. खूप थँक यू.
थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. आणि यासोबतच आजच्या आपल्या स्टार्टअप महाराष्ट्रामध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. मात्र तुम्हाला काही सजेशन असतील एखाद्या टॉपिकविषयी किंवा एखाद्या बिझनेसविषयी तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि पाहत रहा न्यूज 18 लोकमत.